शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मेहकर येथे शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. मोर्चाला संबोधित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणावर टीका केली. शासनाची कर्जमाफी ही खरी कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची फसवणूक आहे. कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी व सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. मोर्चांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे, कर्जमाफीवरील अटी रद्द करणे, वाढती महागाई नियंत्रणात आणणे, महाडीबीटी योजनेअंतर्गत थकीत अनुदानांची रक्कम तातडीने वितरित करणे, तसेच थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे या मागण्यांचा समावेश होता. यावेळी नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवंत, किशोर गारोळे, आशिष रहाटे, आकाश घोडे, निंबाजी पांडव यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.